गावी येऊन 15 दिवस झाले. कळालंच नाही कुठे दिवस गेले ते. आणि निघायची पण वेळ आली, कारण मुलीची शाळा होती म्हणून मिस्टर घ्यायला आले होते. त्यामुळे काय रिटर्न माघारी फिरावं लागलं. जायची तर इच्छा होत नव्हती, काय करायचं. मग हे काय आलं मुंबईला गरमीमध्ये, एवढी गरमी की नको झाली अक्षरशः. म्हणून म्हटलं ह्या मॅडमचे पण केस कापून घ्यावे. सदान कदा हिचे पण केस खालीच असतात, केसांची काही निगा राखत नाही. म्हणून म्हटलं आपल्या हिचे पण केसाची कटिंग करून घ्यावी. आणि नंतर ह्यांचं सगळं अभ्यासाचं सगळं भरून ठेवायचं चालू होतं. आणि आमची झाली सुरुवात आहे बघा. सकाळी पहाटे 5-5:15ला उठून स्वयंपाकाची सुरुवात करावी लागते. मिस्टरांना डबा द्यावा लागतो, त्याच्यामुळे सकाळचं लवकर उठून डब्याची सुरुवात करावी लागते, नाहीतर मग त्यांना जायला उशीर होतो. मस्त असा चहासुद्धा रेडी झाला आहे, भाजी रेडी झाली. आणि आता लगोलग चपात्यासुद्धा करून घेते. तर एक टिफिन पण आहे, त्याच्यामुळे दोघांचा डबा मला सकाळच्या पारी रेडी करावा लागतो. आणि त्यानंतर माझ्या लगेच मुलीची तयारीसुद्धा करावी लागते, कारण तिचीसुद्धा सकाळी 7ची शाळा आहे, त्याच्यामुळे 7:30ची शाळा आहे, त्याच्यामुळे तिला लवकर निघावं लागतं घरातून. त्याच्यामुळे तिचंसुद्धा रेडी करावं लागतं. तर हे मिस्टरांचा टिफिन भरून देत ठेवते. मिस्टर सकाळी 6 वाजता घरातून निघतात, तर त्यांचीच ही तयारी चालू आहे. आणि त्यानंतर मग रेडी झाले मी. खरं तर माझं स्वतःकडे जास्त लक्ष नसतंच, कामामुळे, मुलांमुळे. स्वतःच्या तब्येतीकडे, हेल्थकडे, स्किनकडे, केसांकडे, ऑल सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष नसतं. तर म्हटलं पटकन रेडी व्हावं. आणि हे मुलीसाठी भेंडीची भाजी जरा कमी तिखटमध्ये बनवत होती, कारण मॅडमला जास्त तिखट आवडत नाही म्हणून 2-3च मिरच्या टाकल्या होत्या. आणि ही भेंडीची भाजी तिच्यासाठी टिफिनला बनवली. आणि मुलालासुद्धा आवडते म्हणून दोघांसाठी ही भेंडीची भाजी बनवली. तर हेल्दी असं म्हटलं काहीतरी मुलांच्या टिफिनमध्ये गेलं पाहिजे ना. आणि त्यानंतर हे झाली, तिला उठवलं आणि ही तिची तयारी चालू झाली. अर्धा-पाऊण तास तिची तयारीसाठीच लागतो, आंघोळ नाश्ता करण्यासाठी. आणि हे असे मस्त मॅडम आमच्या रेडी झाल्या आहेत. आणि त्यानंतर तिची आजी रोज तिला सोडायला जाते आणि आणायला मी जाते. तर 6:15 वाजता ती घरातून निघते आणि तिची 7:30 ते 12:20ची शाळा आहे. तर मॅडम निघाले आता शाळेत. आणि आता ही आमची सेकंड ड्युटी लागली ह्या माझ्या चिमण्याची, कारण ह्यालासुद्धा सकाळी उठल्या ब्रश करून ह्यालासुद्धा डायरेक्ट जेवायला सुरुवात केली. आणि खूप दुपारचं एवढं गरम होतं ना अक्षरशः, खरंच खूप नको होतं. त्यामध्ये ह्याची लयबाटाची मस्ती चालू आहे. आणि सासूबाईंनी काढलं होतं गव्हाचं दळण, तर काय बसलो करायला. कंटाळा तर येतो दुपारचा गरमीमुळे, पण काय करणं भागच आहे असं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेलच ना? आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.